हाय मित्रांनो, तर आज मी बनवणार आहे ऑमलेट पाव। तर त्यासाठी तुम्ही बघू शकता मी काय काय सामग्री घेतली आहे। तर मी घेतलेले आहे त्याच्यासाठी टोमॅटो एक चिरून मोठा, मिरच्या घेतल्या 8-10 चिरून, एक मोठासा कांदा आणि कोथिंबीर, 4 अंडी घेतलेली आहे मी। सो आता मी अगोदर अंडी पूर्ण बाउलमध्ये फोडून घेणार आहे, 4ही अंडी। त्यामध्ये मी हळद टाकली थोडीशी, थोडं मीठ टाकलं, मीठ नंतर मी कोथिंबीर टाकली। आता मी हे छानपैकी फेटून घेणार आहे एकदम। त्यानंतर मी कांदा टोमॅटो भाजून घेणार आहे तेलामध्ये। तुम्ही बघू शकता हे तेलामध्ये एकदम बारीकरित्या मी भाजून घेणार आहे। तिन्ही गोष्टी एकदम बारीकरित्या। आता हे बारीक झालेलं आहे भाजून, तुम्ही बघू शकता। आता मी जे अंडं फेटून घेतलेलं होतं त्यामध्ये हे टाकणार आहे मी। पूर्ण जे कांदा टोमॅटो भाजलेलं होतं ते सगळं याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी। आता हे छानपैकी परत फेटून घेणार आहे एकजीव करून एकदम। मग मी तव्यावर टाकणार आहे, ऑमलेट एकदम पसरून घेणार आहे मी पूर्णरित्या, तुम्ही बघू शकता। आणि गॅस स्लो ठेवायचा, एकदम चमच्याने पसरून घेणार। आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे मी कच्ची। त्यानंतर मी कोथिंबीर टाकून झाल्यानंतर मी पुन्हा थोडंसं तेल टाकून एक साईड पलटी करून घेतलेली आहे मी, तुम्ही बघू शकता। आणि गॅस बारीक करूनच ऑमलेट बनवून घ्यायचा। आता मी ऑमलेट थाळीमध्ये काढून घेणार आहे। आता मी पाव आणले आहेत, ते पाव मी आता तव्यामध्ये गरम करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। आता मी पाव उघडून गरम करून घेतले तव्यामध्ये छानपैकी दोन्ही साईडने। त्यानंतर आता मी पाव प्लेटमध्ये काढून घेणार आहे। असे सर्व पाव मी फ्राय करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतले। सो आता मी बाकीचे, आता आपले ऑमलेट पाव हे रेडी झालेले तुम्ही बघू शकता खाण्यासाठी। माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की बनवा। आणि हा व्हिडिओ मी खूप घाईघाईत बनवलेला, सो त्यामुळे थँक्यू।